इथून सुरुवात होती क्वेश्चनची. व्हेरीफाय दॅट पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर 4i कॅप मायनस 11j कॅप प्लस 2k कॅप लाईज ऑन द लाईन. काय करणार सांगा? किती सिंपल आहे की नाही. हा पॉइंट ह्या लाईनवर लाई करतो हे व्हेरीफाय करा. मग तुम्ही आरबारच्या ठिकाणी काय टाकणार? तो पॉइंट. लॅम्डा जर तुम्हाला रिअल मिळाला फ्रॉम इच ऑफ दिस इक्वेशन, जर तुम्हाला लॅम्डाची सेम व्हॅल्यू मिळाली तर तुम्ही म्हणणार येस, ठीक आहे ना, की द पॉइंट लाईज ऑन अ लाईन. जर लॅम्डा वेगवेगळा मिळाला तर तुम्ही म्हणणार दॅट पॉइंट डज नॉट लाईज ऑन लाईन. मग हा प्रॉब्लेम मी नोटवर घेत नाहीये. हा इथं सॉल्व्ह करून दाखवतो. काय करता तुम्ही? तुम्हाला इन जनरल लाईनचं इक्वेशन माहिती आहे, आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्डा टाइम्स बी बार असतं, बरोबर. आता आर बार म्हणजे काय? इट इज अ पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉइंट ऑन दॅट लाईन. मग हा जर पॉइंट, हा पॉइंट म्हणजे हा जो वेक्टर आहे, हा वेक्टर ज्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर आहे तो पॉइंट जर या लाईनवर लाई करत असेल तर आरबारच्या ठिकाणी तो वेक्टर जर आपण पुट केला तर त्याने सॅटिस्फाय केलं पाहिजे ते इक्वेशन लाईनचं. मग आपण काय करतो? आपण आरबारच्या जागी हे टाकतो 4i कॅप मायनस 11j कॅप प्लस 2k कॅप आणि त्याला इक्वेट कशाशी करतो? दॅट इज इक्वेटेड टू 6i कॅप मायनस 4j कॅप 6i कॅप मायनस 4j कॅप प्लस 5k कॅप प्लस लॅम्डा टाइम्स 2i कॅप प्लस 7j कॅप प्लस 3k कॅप. आता ह्या दोघांना ऍड करा बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर 4 इज इक्वल्स टू 6 प्लस 2 लॅम्डा मायनस 11 इज इक्वल्स टू मायनस 4 प्लस 7 लॅम्डा. कळतंय का काय चाललंय ते? अँड 2 इज इक्वल्स टू 5 प्लस 3 लॅम्डा. आता ह्या सगळ्या इक्वेशन्स मधून तुम्हाला लॅम्डाची जर सेम व्हॅल्यू मिळाली तर तुम्ही म्हणाल येस दॅट पॉइंट इज ऑन दॅट पर्टिक्युलर लाईन. इथून लॅम्डा काय मिळेल? -1 -2 डिवायडेड बाय 2. इथून लॅम्डा काय मिळेल? -7 डिवायडेड बाय 7 लॅम्डा -1. आणि इथून काय मिळेल? -3 डिवायडेड बाय 3 लॅम्डा -1. सो ऑन सॉल्विंग these three we are getting the same value of lambda. It means the point lies on the given point lies on line. कळतंय? अल्टरनेटिव्ह मेथड पण यांनी काय सांगितलेली? अल्टरनेटिव्ह मेथड काय की आर बार ला तुम्ही काय लिहा, आर बार मायनस ए बार इज इक्वल टू लॅम्डा टाइम्स बी बार. आणि जर तुम्ही आर बार मायनस ए बार ला स्केलर मल्टिपल ऑफ बी बार दाखवू शकले, ठीक आहे, तर तुम्ही म्हणाल की यस अवर पॉइंट इज ऑन द लाईन. ओके, हे अल्टरनेटिव्ह आहे. हे इतकंही ऍक्युरेट नाही वाटत मला जे पहिलं वाटतं ते. आता नेक्स्ट क्वेश्चन काय? फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन. Find the vector equation of a line passing through the point having position vector this and parallel to this. हो हो, म्हणजे ते पहिला फॉर्म विचारतायत आपल्याला. एक लाईन या पॉइंट मधून पास करतेय आणि या वेक्टरला पॅरलल आहे. म्हणजे तुम्हाला हा जो मिळालाय दॅट इज ए बार आणि हा जो मिळालाय दॅट इज बी बार. कळतंय ना? आणि मग लाईन विच इज पासिंग थ्रू अ point, given point and parallel to given vector, the equation of that line, the vector equation of that line is what? R bar is equals to a bar plus lambda times b bar. मग इक्वेशन काय बनेल? R bar is equals to a bar काय? 4i cap minus j cap plus 2k cap plus lambda times b bar काय? minus 2i cap minus j cap plus k cap. ठीक है? So this is the vector equation. As simple as it is. आता find the vector. अरे इथं पण वेक्टर इक्वेशन आहे. पासिंग थ्रू पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर दिस अँड परपेंडिक्युलर टू दीज टू वेक्टर्स. आता इथून पुढे थोडंसं आपलं जे काही ऑलरेडी यूज नॉलेज आहे किंवा वेक्टर मधलं नॉलेज आहे ती आपल्याला वापरावं लागणार आहे. काय? फाइंड द वेक्टर इक्वेशन. काय करायचं तुम्हाला? वेक्टर इक्वेशन काढायचं.
वेक्टर इक्वेशन काढायचं कशाचं, लाईनचं. कुठून पास होतीये, या पॉइंट मधून पास होतीये. लाईन कोणत्या पॉइंट मधून पास होतीये आपल्याला दिलंय, आणि that line is perpendicular to find the vector equation of that line which is passing through this point and perpendicular to these two vectors. या दोन वेक्टर्सला लाईन कशी आहे आपली, परपेंडिक्युलर. लाईन त्या दोन वेक्टरला परपेंडिक्युलर आहे, कळतंय का. ही अशी लाईन असेल आणि ही लाईन याही वेक्टरला परपेंडिक्युलर आहे आणि याही वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. से b1 बार से b2 बार, लाईन परपेंडिक्युलर आहे त्या दोन वेक्टरला. किंवा म्हणजे तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकताय की नाही मला काय कळत, म्हणजे समजत नाहीये. लाईन समजा ही आहे, ही लाईन आहे, ही लाईन दोन वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. हा एक आणि हा एक, समजा इकडे एक आणि इकडे एक. आपल्याला लाईनचं इक्वेशन पाहिजे असेल तर काय पाहिजे, लाईनवरचा एखादा पॉइंट माहित असला पाहिजे जो की दिलाय त्यांनी. अजून काय माहित पाहिजे, लाईन कोणत्या वेक्टरला पॅरलल आहे ते माहित असलं पाहिजे. लाईन कोणत्या वेक्टरला पॅरलल आहे हे दिलंय का, नाही दिलेलं, पण लाईन कोणत्या दोन वेक्टरला परपेंडिक्युलर हे दिलंय. मग हे दोन वेक्टर जे आहेत त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेऊन तुम्हाला ही लाईन कोणत्या वेक्टरला पॅरलल हे मिळेल का. ओके, म्हणजे तुम्हाला इथं काय म्हणावं लागेल, तुम्हाला ह्याला इथं b1 बार म्हणावं लागेल, ह्याला b2 बार म्हणावं लागेल. अँड b1 बार क्रॉस b2 बार is that vector which is parallel to line, required line ला पॅरलल आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं b1 बार क्रॉस b2 बार काढावा लागणार आहे. सांगा बरं b1 बार क्रॉस b2 बार काय येईल. i कॅप, j कॅप, k कॅप, 1 1 1 1 2 -1. काय येतोय सांगा बरं, b1 बार क्रॉस b2 बार यांचा क्रॉस प्रोडक्ट काय येतोय. थोडंफार हात चालवा, पेन चालवा तुम्ही. -1 -2 -3 -3 i कॅप -3 i कॅप minus of -2 that is plus 2j cap and 1k cap. ओके, म्हणजे तुम्हाला तो वेक्टर मिळालाय की जो त्या लाईनला पॅरलल आहे. लाईनला पॅरलल असलेला वेक्टर तुम्हाला मिळालाय. लाईन कोणत्या पॉइंट मधून पास करते हे तुम्हाला माहितीये. अशा लाईनचं इक्वेशन कसं देतो आपण, r bar is equals to a bar plus lambda times b bar. म्हणजे r bar is equals to a bar काय आहे तुमचा, 2i cap plus j cap minus 3k cap plus lambda is lambda times that vector which is parallel to that line. मग -3i cap plus 2j cap plus kk. This is the required vector equation of a line. कळलं का, इझी आहे. ओके, नेक्स्ट. हे क्वेश्चन्स आयडिया बिल्ड करणार आहे. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाइन passing through this point and parallel to line joining points. अशा लाईनचं वेक्टर इक्वेशन काढा की जी लाईन या पॉइंट मधून पास होतीये. समजा या वेक्टरला आपण a बार म्हणूयात. ह्या लाईनचं इक्वेशन आपल्याला काढायचं आहे लाईन L चं. a हॅव्हिंग पोझिशन वेक्टर a बार मधून ही लाईन पास होतीये आणि ही लाईन कोणत्या लाईनला पॅरलल, विच इज पॅरलल टू लाईन जॉईनिंग दीज टू वेक्टर्स. म्हणजे ही जी लाईन आहे आपल्याला ज्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे, ही लाईन अशा लाईनला पॅरलल आहे की जी लाईन ह्या दोन पॉइंट्सला जॉईन करते किंवा जी लाईन ह्या दोन पॉइंट्स मधून पास करते. म्हणजे ह्याला समजा बी बार बी पॉइंट म्हणलं हॅव्हिंग पोझिशन वेक्टर बी बार, ह्या पॉइंटला सी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर सी बार म्हणलं तर आपण ह्याला बी बार म्हणूयात, ह्याला आपण सी बार म्हणूयात. मग मला सांगा, तुम्ही बीसी बार जर बनवला तर तो वेक्टर आणि लाईन एल पॅरलल असेल का.
मला सांगा, हा जो वेक्टर आहे बी सी बार, दिस इज ऍक्च्युअली द पॅरलल वेक्टर टू लाईन एल. तुम्हाला लाईन एल वरचा पॉइंट माहिती आहे, बरोबर? यू नो द पॉइंट ऑन दॅट लाईन एल. You know the vector parallel to that line L. Can you find out the equation of that line L? Yes. But तो vector which is parallel to line L कसा काढणार तुम्ही? BC बार काढणार ना तुम्ही. BC बार काय येईल? C बार मायनस B बार. C बार मायनस B बार. C बार काय? 1 2 2. B बार काय? मायनस 1 1 4. मग C बार मायनस B बार 2 1 मायनस. कळालं का तुम्हाला BC बार कसा आला? मग वेक्टर इक्वेशन ऑफ दॅट लाईन, वेक्टर इक्वेशन काय येईल? R बार इज इक्वल्स टू A बार. A बार काय? 2i कॅप प्लस j कॅप मायनस k कॅप प्लस लॅम्डा टाइम्स that vector which is parallel to the line L. मग कोणता वेक्टर? हा वेक्टर 2i कॅप प्लस j कॅप मायनस 2k कॅप. समजलं का? इझी आहे. ओके. 2 1 मायनस 2 आलाय ना रे? 2 1 मायनस 2. 2 1 मायनस 2. ओके. आता नेक्स्ट, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन. हेच आता थोडस कार्टेशियन. Find the Cartesian equation of a line passing through this point and having the direction ratios. Direction ratios आणि कोणत्या पॉइंट म्हणून पास करते? म्हणजे ह्या पॉइंटला समजा आपण A having coordinate x1 y1 z1 जर म्हटलं आणि ह्याला ABC जर म्हटलं आपण, तर व्हॉट इज द कार्टेशियन इक्वेशन? x मायनस x1 अपॉन A. म्हणजे आता डायरेक्टली लिहितो मी, x मायनस x1 अपॉन A इज इक्वल्स टू y मायनस, काय झालं? म्हणजे आतापर्यंत काहीच नाही. हा 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 वर जास्त वर गेला. x मायनस x1 अपॉन 2 इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन 3 इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन z मायनस z1 अपॉन. काल का सिंपल आहे? अवघड वाटतंय का काही? लाईन तर संपलाय. आता प्लेन मध्ये काय असणार आहे? प्लेन मध्ये आहे थोडस जास्त. ओके. 7. Find the Cartesian equation of a line passing through these 2 points. आता याला काय म्हणा? A having coordinate x1 y1 z1 असं म्हणा या पॉइंटला, आणि पॉइंट बी ला म्हणा B having coordinate x2 y2 z2. आणि कार्टेशियन इक्वेशन काढायचे. कार्टेशियन इक्वेशन काय असेल? x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल्स टू y मायनस, किंवा इथं मुद्दाम लिहितो x2 मायनस x1, y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 and z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. हे काय येईल? x मायनस x1 इज इक्वल्स टू y मायनस x मायनस 1, सॉरी x मायनस 1, अरे यार, x मायनस 1 इज इक्वल्स टू y मायनस 2 इज इक्वल्स टू z मायनस 3. किती छान इक्वेशन. हा, दॅट्स इट. हा, आता नेक्स्ट. Find the Cartesian equation of line passing through point. आपल्याला त्या लाईनचं कार्टेशियन इक्वेशन काढायचं आहे की जी लाईन ह्या पॉइंट मधून पास करते. म्हणजे x1 y1 z1 तर तुम्हाला मिळाले, पण ती लाईन ह्या दोन वेक्टर्सला परपेंडिक्युलर आहे. पहा, लाईन आहे, ठीक आहे, ही लाईन आहे. ही लाईन पॉइंट ए मधून जाते समजा,
पॉइंट ए मधून पास करते आणि ही लाईन दोन वेक्टरला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ह्या वेक्टरला आणि ह्या वेक्टरला. तर तुम्हाला त्या लाईनचा पॅरलल वेक्टर पाहिजे असतो आणि मग तो पॅरलल वेक्टर, वेक्टर इक्वेशन नाही विचारलं, कार्टेशियनच विचारलंय, पण आपण तो पॅरलल वेक्टर का काढतोय? कारण हा वेक्टर परपेंडिक्युलर आणि हा वेक्टर जो की परपेंडिक्युलर लाईनला, त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेऊन जो आपल्याला पॅरलल वेक्टर मिळणार आहे त्याचे कॉम्पोनंट्स म्हणजे त्या वेक्टरचे डायरेक्शन रेशिओज, आणि त्या वेक्टरचे डायरेक्शन रेशिओज म्हणजे लाईनचे डायरेक्शन रेशिओज, बिकॉज दे आर पॅरलल. कळतंय का? समजतंय की नाही समजत आहे? मग तुम्हाला ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढावा लागणार आहे. बी बार क्रॉस सी बार काढा, दॅट इज 1 1 1 1 2 मायनस ओ आय कॅप जे कॅप के कॅप, मगाच आहे का? आय कॅप जे कॅप के कॅप 1 1 1 1 2 मायनस, तरी आपण काढू आय कॅप -1 -2 -3 आय कॅप -1 -2 and that is 2 and 1 k cap. हा तुम्हाला काय मिळालाय? बी बार क्रॉस सी बार. बी बार क्रॉस सी बार जो वेक्टर मिळालाय ना, तो वेक्टर आहे जो लाईनला पॅरलल आहे. मग त्या वेक्टरचे जे काही कॉम्पोनंट्स आहेत, त्या वेक्टरचे जे काही कॉम्पोनंट्स आहेत, त्या वेक्टरचे जे काही कॉम्पोनंट्स आहेत, दीज आर द डीआरएस ऑफ दॅट वेक्टर. वेक्टरचे डीआरएस म्हणजे काय? त्या वेक्टरचे कॉम्पोनंट्स. कळतंय तुम्हाला? मग त्या वेक्टरचे जे काही कॉम्पोनंट्स आहे ते डीआरएस ऑफ दॅट वेक्टर, आणि वेक्टरचे डीआरएस म्हणजे लाईनचे डीआरएस, बिकॉज वेक्टर अँड लाईन आर पॅरलल. टू पॅरलल लाईन्स आर हॅव्हिंग और टू पॅरलल वेक्टर्स हॅव्हिंग सेम डीआरएस. कळतंय का? म्हणजे तुम्ही असं म्हणाल, किंवा आर प्रपोर्शनल डीआरएस, तुम्ही असं म्हणाल की डीआरएस ऑफ दॅट लाईन आर -3 2 and 1. मग आता काय काढायचंय आपल्याला? आपल्याला काढायचंय कार्टेशियन इक्वेशन. कार्टेशियन इक्वेशन, मग कार्टेशियन इक्वेशन x - x1 upon a is equals to y - y1 upon b is equals to z - z1 upon c, म्हणजे x - x1 म्हणजे 2 divided by -3 is equals to y - y1 म्हणजे 1 divided by 2 is equals to z - z1. z1 काय? -3. Minus of -3 will be upon 1. कळालं? इझी आहे का? नेक्स्ट, find the angle between these lines. Find the angle between these lines. मला सांगा, दोन लाईन्स जर आपल्याकडे आहेत तर त्या दोन लाईनचे आपल्याकडे वेक्टर इक्वेशन असणार आहे. वेक्टर इक्वेशन आपल्याला माहिती आहे, तर आपण असं म्हणू का, ह्या लाईन आणि ह्या लाईन मधला जो काही अँगल असेल, we are interested to find angle between these two lines. So we extend, असं करत असतो आपण, लाईनला एक्सटेंड करतो आणि हा जो अँगल आपल्याला काढायचा आहे थीटा, फाइंडिंग द अँगल बिटवीन दीज टू लाइन्स इज नथिंग बट फाइंडिंग द अँगल बिटवीन द वेक्टर्स विच आर पॅरलल टू दीज टू लाइन्स. कळतंय का? अरे त्या दोन लाईन मधला अँगल काढायचा म्हणजे त्या दोन वेक्टर मधला अँगल काढा. फाइंडिंग अँगल बिटवीन टू लाइन्स इज फाइंडिंग द वेक्टर्स which are parallel to these two lines. Oh, I should give the note. Finding angle between two lines is finding angle between vectors parallel to them. ठीक आहे? समजलं? म्हणजे काय करा तुम्ही,
B1 बार आणि B2 बार मधला अँगल काढा. मग याला B1 बार B2 बार असं डायरेक्ट भाषा काय केली मी, कारण यू आर गोइंग टू कम्पेअर दिस अँड दिस. R bar is equals to A bar plus lambda times B1 bar and R bar is equals to A bar plus lambda times B2. आता या पॅरलल लाईन नाहीये. पॅरलल असतं तर B1 बार B2 बार सेम आला असता किंवा इन प्रपोर्शन आला असता. A बार तर मला सेमच दिसतोय. म्हणजे ऍक्च्युली ह्या लाईन पॉइंट A वर इंटरसेक्ट होत आहेत, कारण A पॉइंट इज कॉमन पॉइंट ऑफ दोज टू लाईन्स. म्हणून तर मग अँगल काढू शकता ना. मग B1 बार B2 बार मधला अँगल तुम्हाला काढायचा आहे, तर अँगल बिटवीन टू वेक्टर्स बाय युजिंग द नोशन ऑफ डॉट प्रोडक्ट तुम्ही काढू शकता. B1 बार तुमच्याकडे काय आहे, B1 बार आणि B2 बार हे दोन वेक्टर्स तुमच्याकडे आहेत. B1 बार काय आहे, 2i कॅप मायनस 2j कॅप प्लस 1k कॅप. आणि B2 बार काय आहे, B2 बार आहे 1i कॅप 2j कॅप प्लस 1k कॅप. मग ह्या दोघांमधला अँगल जर काढायचा आहे कॉस थिटा, तर कॉस थिटा काय येईल, B1 बार डॉट विथ B2 बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ B1 बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ B2 बार. मग मॅग्निट्यूड ऑफ B1 बार काय येईल बरं, अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर 4 4 1 म्हणजे 9 अंडर रूट ऑफ 9 is 3. आणि मॅग्निट्यूड ऑफ B2 बार काय येईल, 4 प्लस 1 प्लस 1 दॅट इज अंडर रूट ऑफ 6. ठीक आहे ना. म्हणजे हे आता असेल. आणि B1 बार आणि B2 बार यांचा डॉट प्रोडक्ट म्हणजे करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट्सला मल्टिप्लाय करा. 2 मायनस 4 प्लस 1 डिवायडेड बाय 3 इंटू रूट 6. रूट 6 ला रूट 3 इंटू रूट 2 पण लिहू शकता. हा 2 मायनस 4 इज मायनस 2 minus 2 plus 1 is minus 1. So minus 1 upon 3 root 6. So theta is equals to cos inverse of minus 1 upon 3 root 6. Okay. काय गडबड झाली का? गडबड तर मला आधीच वाटलेली. म्हणजे क्वेश्चन मध्ये गडबड केली का? ठीक आहे, आपण ज्या वेने केले ते पण बरोबर आहे. इथं घेताना त्यांनी 2 घेतला ना, इथं 2 घ्यायला पाहिजे होता. मग सेम सेम आला असतं जरासं. ओके, समजलंय तुम्हाला? नाउ नेक्स्ट, show that these lines intersect each other. These lines intersect each other. अरे इकडं कसं पोहोचलो आपण? हा म्हणजे बिफोर द कन्सेप्ट ऑफ, म्हणजे आता ह्या क्षणी आपल्याला हे समजायचंय की आपल्याला ते डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स वगैरे काही माहित नाही. नाहीतर हा क्वेश्चन त्या स्क्यू लाईनच्या कन्सेप्टने पण सॉल्व्ह होईल. ठीक आहे ना. आता आपल्याला इथं हे काढायचंय की हे दाखवायचंय की ह्या दोन लाईन्स काय करतात, एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. एकमेकांना इंटरसेक्ट लाईन कधी करतील माहितीये का, ज्यावेळी ह्यांच्यासाठी लॅम्डा आणि म्यूच्या काही ना काही व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील किंवा काही ना काही इक्वेशन्स तुम्हाला मिळतील. आणि ते जे 3 इक्वेशन्स मिळतील, ते 3 इक्वेशन ज्यावेळी कन्सिस्टंट असतील, 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, ही सिस्टीम ज्यावेळी कन्सिस्टंट असेल, म्हणजे काय की लॅम्डा आणि म्यूच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज ऍट द सेम टाइम सॅटिस्फाय करतायत. म्हणजे मला जे सांगायचंय ते तुम्हाला असं फक्त बोलून नाही कळणार. हा बरं, हा जरी क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन जो आहे हा इम्पॉर्टंट मध्ये काय येतो, कारण तुम्हाला ह्या दोन लाईनला, तर ह्या दोन ज्या लाईन्स आहेत ह्या इंटरसेक्ट करतायत हे तुम्ही स्क्यू लाईनच्या कन्सेप्टनेही सांगाल, पण ह्या दोन लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुम्ही सांगू शकाल का स्क्यू लाईनच्या कन्सेप्टने? स्क्यू लाईनचा जो काही डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स, त्याने तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला लावून तुम्ही काय कराल, डिस्टन्स काढाल. आणि मग जर ते डिस्टन्स काय आलं, 0 आलं, तर तुम्हाला लाईन्स इंटरसेक्टिंग आहे. पण इथं तुम्हाला तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पण काढायचा आहे. तर ह्या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं पहा. आपण काय करतोय, ह्या दोघांना इक्वेट करतोय.
काय करतोय, इक्वेट केल्यानंतर तुम्हाला 3 इक्वेशन्स मिळतील इन लॅम्डा अँड म्यू. ठीक आहे, इक्वेट केल्यानंतर 3 इक्वेशन मिळतील आणि ते 3 इक्वेशन लॅम्डा अँड म्यू जे आहेत ते 3 इक्वेशन साठी तुम्ही काय काढाल, लॅम्डा आणि म्यूची व्हॅल्यू काढाल बाय युजिंग दिस 3 इक्वेशन्स. लॅम्डा आणि म्यूची काही ना काही व्हॅल्यू, अरे लाईन इंटरसेक्ट करतायत हे दाखवायचं असेल तर तुम्हाला हे दाखवायचं की 3 इक्वेशन्स in lambda and mu are generating the system and that system is consistent. Consistency of 3 equations in 2 variable असं काही शिकलाय का डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस मध्ये? डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस मध्ये तुम्ही बेन इंटरसेक्टिंग डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस मध्ये मला काय सांगायचंय, तुम्ही कन्सिस्टन्सी ऑफ 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल शिकलाय का? आठवतंय का? अरे 3 इक्वेशन ज्यावेळी आपल्याकडे असतील a1x plus b1y plus c1 is equals to 0, a2x plus b2y plus c2 is equals to 0 आणि a3x plus b3y plus c3 is equals to 0, then system necessary condition for the system become consistent is आठवतंय? मग ही जर सिस्टीम कन्सिस्टंट असेल, सिस्टीम कन्सिस्टंट म्हणजे काय की कोणतेही दोन, पहा हे इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल होते, तिसरा व्हेरिएबल झेड नव्हता याच्यात, तर कन्सिस्टन्सी ऑफ सिस्टीम म्हणजे काय की तुमच्याकडे 3 इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे, 3 इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मग 2 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल असतील तर तुम्ही एक्स आणि वायच्या किंवा व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढू शकता. तर 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहे, त्यांच्यापैकी कोणतेही 2 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल पासून तुम्ही एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढा, ती व्हॅल्यू त्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू तिसऱ्या इक्वेशन मध्ये टाकून पहा, जर त्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू तिसऱ्या इक्वेशनला सॅटिस्फाय करत असेल तर सिस्टीम कन्सिस्टंट आहे. म्हणजे तिन्ही इक्वेशनचे सोल्युशन एकच आहे. काय म्हणलं मी? पण त्याच्या अगोदर काय म्हणलं? 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स असतील, ठीक आहे, त्याच्यापैकी कोणतेही 2 इक्वेशन्स इनफ आहेत एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी, कारण 2 व्हेरिएबल म्हणजे 2 इक्वेशन्स आर इनफ. मग कोणतेही 2 इक्वेशन घ्या 3 पैकी, त्यांच्या थ्रू एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढा आणि उरलेल्या तिसऱ्या इक्वेशन मध्ये टाकून पहा, जर सॅटिस्फाय करत असेल तर सिस्टीम कन्सिस्टंट आहे. आणि नेसेसरी कंडिशन काय, तो डिटर्मिनंट 0 असला पाहिजे. मग आपण ह्या दोघांना काय करतो, ह्या दोघांना इक्वेट करतो. ह्या दोघांना काय करतोय आपण, शो दॅट दिस लाईन. हा, मग ह्या दोघांना आपण ज्यावेळी इक्वेट केलं तुम्हाला 3 इक्वेशन्स मिळतील. 3 इक्वेशन्स ची जी काही कन्सिस्टन्सी त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून तो डिटर्मिनंट 0 आला. इफ द सिस्टीम इज कन्सिस्टंट देन इंटरसेक्ट, आणि इंटरसेक्ट केला की आपल्याला तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पण काढायचा आहे. 3 इक्वेशनला सॉल्व्ह करा, या तिघांना सॉल्व्ह करा. हे जे 3 इक्वेशन्स आहेत तुमच्याकडे, कोणत्या 1 2 3 मला पण माहिती आहे. 10 लॅम्डा मायनस म्यू इज इक्वल्स टू 9, लॅम्डा मायनस 3 म्यू इज इक्वल्स टू -2 and लॅम्डा मायनस 4 म्यू इज इक्वल्स टू -3. यांच्यापैकी कोणतेही दोन घ्या तुम्ही, मायनस करा ह्या दोघांना, तर 3 मायनस -4 म्हणजे म्यू इज इक्वल्स टू 1. कळतंय का कसं करतोय मी? त्या दोघांना म्हणजे दिस मायनस दिस करतोय. दोनच इक्वेशन इनफ आहे लॅम्डा आणि म्यू ची व्हॅल्यू काढण्यासाठी, कारण 2 व्हेरिएबल मधले इक्वेशन्स आहेत. आणि म्यू कोणत्याही एकामध्ये पुट करा तर हे बनेल लॅम्डा -3 इज इक्वल्स टू -2. हा -3 तिकडे गेला तर लॅम्डा पण 1 येईल, म्हणजे म्यू 1 लॅम्डा 1, म्यू 1 लॅम्डा 1. आता काय करा, आता कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाका तो तुमचा लॅम्डा, लॅम्डाची व्हॅल्यू 1 टाकून द्या. लॅम्डाची व्हॅल्यू 1 टाकली तुम्ही एखाद्या इक्वेशन मध्ये, लॅम्डाची व्हॅल्यू इथंच 1 टाका. 1 जर टाकली तर -1 -3 4 प्लस -10 -1 1
म्हणजे काय ऍड जर केलं तर -11 -4 आणि 5 -11 -4 5 -11 -4 5 दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ दॅट पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि मग त्याचे कोऑर्डिनेट्स तुम्ही -11 -4 आणि 5 असं लिहू शकता. कळलं? हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क करून या. हा क्वेश्चन मी आत्ता घेतो अँड देन विल स्टॉप. डिस्टन्स वाले उद्या पाहू आणि मग त्याच्यानंतर प्लेन पाहू. ठीक आहे. आता फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स. ओके, हा क्वेश्चन हा डू युअरसेल्फ. हा जो क्वेश्चन आहे हा पण इम्पॉर्टंट आहे की फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन लाइन which are 3 unit distance from the base point. 3 unit distance from the base point. म्हणजे काय? लॅम्डा नाही दिलेला. लॅम्डा आपण तेव्हाच म्हणू शकतो ज्यावेळी खाली दिलेले जे आहेत ते काय आहेत? एलएमएन आहे. आपल्याला त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे. क्वेश्चन काय? फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ दोज पॉइंट्स. का म्हणलं माहितीये का? कारण एक पुढेही असू शकतो किंवा मागेही असू शकतो. ठीक आहे, म्हणून पॉइंट्स म्हणलं. त्या बेस पॉइंटच्या लाईनचं इक्वेशन आपल्याला दिलंय आणि डिस्टन्स फ्रॉम बेस पॉइंट आपल्याला दिलं. लाईन अशी आहे, बेस पॉइंट चे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहे -1 2 -3. लाईन एल आहे, तिचं कार्टेशियन इक्वेशन x+1/2 इज इक्वल्स टू y -2/3. x+1/2 is equals to y minus 2/3 is equals to z plus 3/6 आहे. ठीक आहे ना. आता आपल्याला त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे जे 3 युनिट्स, म्हणजे इथे एखादा p असेल, इथे एखादा q असेल, इथून बेस पॉइंट पासूनचं जे काही डिस्टन्स आहे ते 3 युनिट आहे. पुढे असू शकतो, मागे असू शकतो. मग ते कसं काढणार तुम्ही? कसं काढणार? डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, पॉइंट पी आणि पॉइंट क्यू काढायचं आहे. ह्या लाईनचं तुम्ही वेक्टर इक्वेशन काढू शकता का आधी? हे सांगा. काढू शकता. तुम्हाला एबीसी माहिती आहे, त्याच्यापासून तुम्ही बी बार बनवू शकता. 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 6k कॅप. बी बार बनवला तुम्ही? बी बार बनवला ह्याच्यावरून, एबीसी वरून. कारण बी बारचे जे काही कंपोनेंट्स आहेत ते तुमचे एबीसी असतात ऍक्च्युअली. मग तिचं वेक्टर इक्वेशन, लाईनचं वेक्टर इक्वेशन येईल आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्डा टाइम्स बी बार. ठीक आहे, प्लस लॅम्डा टाइम्स बी बार. ओके, आता जर आपल्याला ते पॉइंट्स काढायचे किंवा त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे की जे 3 युनिट पुढे आहे, ठीक आहे ना, तर त्या पॉइंट्सला समजा XYZ म्हटलं, डायरेक्शन आपल्याला माहिती आहे. मला असं वाटतंय ना की युनिट वेक्टर काढावा त्या लाईनवरचा आणि त्याला ए पासून पुढचा. मी थोडा वेगळा अप्रोच बनवण्याचा प्रयत्न करतोय. ए पासून पुढे 3 युनिट. एनी व्हेरिएबल पॉइंट पी जर माझ्याकडे असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स काय येतील सांगा बरं? त्याचे कोऑर्डिनेट्स येतील 2 प्लस किंवा हे जे काही आहे ते कार्टेशियन इक्वेशन x+1/2 इज इक्वल्स टू y मायनस 2/3 इज इक्वल्स टू z प्लस 3/6. इझीच आहे, काय एवढं अवघड नाहीये. फक्त मी थोडासा वेगळा विचार करत होतो की कार्टेशियन मधून वेक्टर मध्ये जाऊन मग थोडंसं 1 ने वाढवू, 3 ने वाढवू असं. याला लॅम्डाचे इक्वल केलं. आता मला सांगा x काय येईल? 2 लॅम्डा मायनस 1. y काय येईल? 3 लॅम्डा प्लस 2. अँड z काय येईल? 6 लॅम्डा मायनस 3.
हे XYZ काय? XYZ आर कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट P, एनी व्हेरिएबल पॉइंट P ऑन दॅट लाईन इटसेल्फ. म्हणजे 2 लॅम्बडा मायनस 1, 2 लॅम्बडा मायनस 1, 3 लॅम्बडा प्लस 2, 6 लॅम्बडा मायनस 3. आता आपल्याला 3 युनिट डिस्टन्स वाला पाहिजे. 3 युनिट डिस्टन्स वाला पाहिजे म्हणजे मी काय करतोय पहा, मी म्हणतोय की डिस्टन्स AP is equals to 3. We know the coordinates of P, we know the coordinates of A. We know the coordinates of P, we know the coordinates of A. Can we apply the distance formula? Yes. So distance formula will be under root of this minus this or this minus this. 2 lambda minus 1. तेच थेरमचं इथं रिपिटेशन होते. 2 लॅम्बडा मायनस 1 मायनस ऑफ मायनस 1 म्हणजे इथं फक्त 2 लॅम्बडा राहील. हे कळतंय का मी काय करतोय आता सध्या? ते मी ह्या AP वर डिस्टन्स फॉर्म्युला वापरतोय. म्हणजे दिस मायनस दिस. आता 2 लॅम्बडा मायनस 1 मधून मायनस 1 मायनस केला तर मायनस 1 ला मायनस 1 कॅन्सल होऊन 2 लॅम्बडा राहील फक्त. म्हणजे 2 लॅम्बडा स्क्वेअर प्लस ह्याच्यामधून हे मायनस केलं तर फक्त 3 लॅम्बडा राहील प्लस ह्याच्यामधून हे मायनस केलं तर फक्त 6 लॅम्बडा इज इक्वल्स टू 3. म्हणजे इथून हे 4 लॅम्बडा स्क्वेअर इन ब्रॅकेट 4 प्लस 9 प्लस 36. 36 प्लस 4 प्लस 9 म्हणजे 49. म्हणजे दॅट इज 7 इंटू अंडर रूट ऑफ लॅम्बडा स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू 3. म्हणजे अंडर रूट ऑफ लॅम्बडा स्क्वेअर म्हणजे मॉड लॅम्बडा इज इक्वल्स टू 3/7. कळतंय का? तो काय येईल? 3/7 येईल. 3/7 आला म्हणजे लॅम्बडा काय येईल तुमचा? प्लस मायनस 3/7. काय येईल तुमचा लॅम्बडा? प्लस मायनस 3/7. बरं, आता प्लस 3/7 मायनस 3/7. एकदा प्लस 3/7 टाका, एकदा मायनस 3/7 टाका. कशात? ह्याच्यामध्ये एकदा प्लस 3/7 आणि एकदा मायनस 3/7 टाका. ठीक आहे. प्लस 3/7 मायनस 3/7 आणि मग जे काही तुम्हाला कॉर्डिनेट्स मिळतील ते कॉर्डिनेट्स तुमचे काय आहेत? कोऑर्डिनेट्स ऑफ द पर्टिक्युलर पॉइंट्स विच आर 3 युनिट डिस्टन्स फ्रॉम. तुला असं वाटलं की अरे हेच लॅम्बडाच दिलाय येथे. लॅम्बडा 3 नाही, लॅम्बडा 3/7. 3/7 का घ्यावा लागला? कारण मला ह्या तिघांना कशामध्ये कन्वर्ट करावं लागलं? दीज आर ABC. आय नीड टू कन्वर्ट देम इनटू LMN. कळलं? सो पुट लॅम्बडा इज इक्वल्स टू 3/7. गेट P and Q. तर 3/7 पुट केलं तर काय होईल बरं? 6/7 मायनस 1. चला करून टाकू. अरे काय एवढं अवघड आहे? 6/7. 3/7 जर टाकला तर 6/7 मायनस 1 म्हणजे मायनस 1/7 कॉमा 3/7 टाकला तर 9/7 प्लस 2 आणि 14 प्लस 9 23. 23/7 आणि इकडं काय 3/7 म्हणजे 18 मायनस 21 दॅट इज बरोबर ना. 18 मायनस 21 दॅट इज मायनस 3/7 आणि आता मायनस 3/7 टाकू. आता मायनस 3/7 टाकू. मायनस 3/7 टाकला तर मायनस 6 मायनस 7 मायनस 13/7. आता इथं मायनस 3/7 जर टाकलं तर मायनस 9 प्लस 14 मायनस 9 प्लस 14 प्लस 5/7 आणि इथं जर तुम्ही मायनस 3/7 टाकलं तर मायनस 18 मायनस 21 मायनस 39/7. काय एवढं अवघड आहे? मध्ये असं केलंय 7/5 35 आणि मग 35 मायनस 4 करायला लागेल ना. हे असंच लिहितात का मायनसला? -4 -5
आणि हे 4/7 म्हणजे 7×5 = 35 -35 प्लस 4 करतात ना हे. मग हे किती आलं यायला पाहिजे? 39 आलं पाहिजे ना आपलं. तर 6 into -3/7 -3 -18 -21/7 -39/7. ओके, लाईन एकदम इझी आहे. लाईन आणि डिस्टन्सेस तरी ह्याच्यापेक्षा इझी. इथं तरी आपल्याला हे करायला लागतं. तो एक होमवर्क क्वेश्चन आहे, तेवढा उद्या करून या. आणि एवढं आपलं झालेलं आहे आज. दॅट्स इट.